विशाल अग्रवालच्या फर्ममध्ये आता आयएएस अधिकाऱ्यांची गुंतवणूक असल्याची माहिती आता समोर आली आहे। लोकशाही मराठीकडे विशालच्या संदर्भात काही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। राज्यातल्या बड्या आयएएस अधिकाऱ्यांची अग्रवालच्या कंपनीमध्ये गुंतवणूक असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। तर आर्थिक संबंधांमुळे विशाल अग्रवाल मस्तवालपणे वागत असल्याचा आरोप देखील आता केला जातोय। तर ब्रह्मा मल्टीकॉन आणि ब्रह्मा रियालिटीमध्ये आयएएस अधिकाऱ्यांची गुंतवणूक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। विशाल अग्रवालने अनेक ठिकाणी जमिनी बळकावल्याचा आरोप देखील आता करण्यात आलेला आहे। वडगाव शेरी आणि खराडी परिसरामध्ये त्याने जमिनी बळकावल्याचा आरोप आता करण्यात आलेला आहे। या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। विशालच्या बाबत काही धक्कादायक खुलासे आता समोर येतात। राज्यातल्या काही बड्या आयएएस अधिकाऱ्यांची अग्रवालच्या कंपनीमध्ये गुंतवणूक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेतच, अधिकची माहिती देतात चंद्रशेखर। खरं तर पुण्यातील धानोरी जो परिसर आहे त्या ठिकाणी सध्या विशाल अग्रवाल याची साईड सुरू आहे आणि याच साईडमध्ये हे सगळे आयएएस अधिकाऱ्यांची जी रक्कम आहे, आर्थिक रक्कम कोट्यावधी रुपयाची त्या ठिकाणी गुंतवल्या असल्याची माहिती आपल्याला खरं तर या निमित्तानं समोर येत आहे। खरं तर आपण पाहिलं की खराडी, धानोरी, त्याचबरोबर विश्रांतवाडी आणि वडगाव शेरी या परिसरामध्ये विशाल अग्रवालची मोठ्या प्रमाणात दहशत होती। या सगळ्या दहशतीमुळे अनेक शेतकरी जे आहेत या सगळ्या विशाल अग्रवालमुळे त्रस्तलेले होते। त्या दिवशी विशाल अग्रवालच्या अल्पवयीन जो बालक आहे त्याने अपघात केला आणि या सगळ्या आयएएस अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे त्याला एक आत्मविश्वास होता की मला या सगळ्या आयएएस अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे आणि कोणत्याही पद्धतीचं शासन मला होऊ शकत नाही, म्हणूनच तो अशा पद्धतीने वागत होता का असा जो प्रश्न आहे तो आता सध्या निर्माण होताना खरं तर या ठिकाणी दिसत आहे। शुभम। चंद्रशेखर, याला जोडून पुढचा महत्त्वाचा प्रश्न की विशाल अग्रवालने अनेक ठिकाणी जमिनी बळकावल्याचा आरोप देखील आता केला जातोय। प्रामुख्याने पुण्याच्या जवळ असलेल्या वडगाव शेरी आणि खराडी परिसरामध्ये त्याने जमिनी बळकावल्या अशी देखील आता धक्कादायक माहिती समोर येते। नक्कीच खरं तर आपण पाहिलं की वडगाव शेरीमध्ये गलांडे नामक एक जे गृहस्थ आहेत त्यांची 10 एकर जमीन जी आहे याच विशाल अग्रवालने बळकावली आहे। खरं तर त्या संदर्भातली तक्रार देखील आता पोलिसात दाखल करण्यात आलेली आहे। आणि दुसरं, ज्या पद्धतीने विशाल अग्रवाल अशा पद्धतीने वागत होता त्याला एक कॉन्फिडन्स होता की माझ्या पाठीमागं एक मोठी जी लॉबी आहे ती काम करते। खरं तर मंत्रालय असो किंवा प्रशासनातील जे मोठे अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे मला भविष्यात कुठलाही धोका नाही। आणि त्या चंद्रशेखर, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच। काँग्रेस लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।